राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा पाहायला मिळाला। 2 एकरावरच्या केळी बागा या पावसामुळे जमीनदोस्त झाल्यात। तर तिकडे चांदवड तालुक्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे डाळिंब पपई पिकांचं मोठं नुकसान झालंय। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। चौकुळ गावात घटप्रभा नदीला त्यामुळे पूर आले। तर तिकडे जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळाला। हजारो हेक्टरवरच्या केळीच्या बागा त्यामुळे जमीनदोस्त झाल्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। 2 एकरवरच्या केळी बागा त्यामुळे जमीनदोस्त झाल्यात। शेतकऱ्याचं 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय। भूम तालुक्यातल्या वारे वडगाव गावातले शेतकरी देवेंद्र डिसलेंनी 6 महिन्यांपूर्वी आपल्या शेतामध्ये केळीची लागवड केली होती। यासाठी 2.5 लाख रुपये खर्च आला होता। मात्र वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग अक्षरशः भुईसपाट झाली। रुपयांचा खर्च आतापर्यंत झाला होता आणि पूर्णपणे बागेचं नुकसान झालंय। कोणी आलं होतं का पंचनाम्याला? पंचनामा कोणी आला नाही। आम्ही फोन केला, फोन ते तलाठी मॅडम म्हणले ते कसल्याही ॲप मध्ये फोटो काढून पाठवा म्हणजे। कधी झाले? काल नुकसान झालं? काल नुकसान झालं। हा, मग आता त्यांना कळवलं तरी काय सांगितलं त्यांनी? त्या फोटो काढून पाठवा म्हणजे आम्हाला ॲप मध्ये। काय मागाल सरकारकडे? सरकारकडे आम्ही भरपाईची मागणी मागतो। किती रुपयांची भरपाई पाहिजे? आम्हाला त्याचं 8 लाखाचं उत्पन्न यायचं, त्यांनी काहीतरी द्यावं थोडं बहुत। लागवडीला किती खर्च आला होता? लागवडीला खर्च आला 2-2.25 लाख रुपये आतापर्यंत गेले। हो, बर। नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, कारण वादळी वाऱ्यामुळे मान्सून पूर्व जो पाऊस आहे त्या पावसामुळे केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, वारे वडगाव, धाराशिव।